प्रश्न क्रमांक 4. साकारिक मूल्यमापन टिंबटिंब स्वरूपाचे असते. म्हणजे सुमिमेटिव्ह इव्हॅल्युशन इज अ डॅश इन नेचर. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: निर्णायक, विकासात्मक, नैदानिक आणि स्थान निश्चितीदर्शक. म्हणजेच इंग्लिशमधून याला जजमेंटल, डेव्हलपमेंटल, डायग्नॉस्टिक आणि प्लेसमेंटल असं या ठिकाणी प्रश्न आणि ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे साकारिक मूल्यमापन म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अंतिम टप्प्यावर घेतला जाणारा आढावा होय. यामध्ये एखादा धडा, घटक, सत्र किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी किती ज्ञान मिळवले आहे ते मोजले जाते. त्याला काय म्हटलं जातं? सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याची सोपी व्याख्या जर पाहायची म्हटलं तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करणे म्हणजे साकलिक मूल्यमापन होय किंवा सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. तर प्रश्न असा दिलेला आहे की सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन टिंबटिंब स्वरूपाचे असते. आता पहिलाच ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे निर्णायक किंवा जजमेंटल असं म्हटलं जातं. कारण सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन हे अध्यापनाच्या शेवटी घेतले जाते. याचा उद्देश विद्यार्थ्याचे किती ज्ञान प्राप्त केले आहे हे ठरवणे हा असतो. हे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या अंतिम कामगिरीवर आधारित असल्यामुळे ते निर्णायक, जजमेंटल स्वरूपाचे असते. त्यामुळं निर्णायक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. उदाहरणार्थ वार्षिक परीक्षा घेणे, सेमिस्टर परीक्षा घेणे आणि अंतिम निकाल तयार करणे किंवा बोर्ड परीक्षा घेणे हे सर्व सिम्युलेटिव्ह इव्हॅल्युएशनची उदाहरणे आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्याला गुण, श्रेणी किंवा उत्तीर्ण अनुत्तीर्ण असा निर्णय दिला जातो. आता यामध्ये जजमेंटल हा पर्याय आपण बरोबर आहे. मात्र डेव्हलपमेंटल किंवा विकासात्मक हा पर्याय चुकीचा का आहे हे पण आपल्याला माहीत आवश्यक असते बा. कारण डेव्हलपमेंटलमध्ये विद्यार्थ्याचा सतत विकास घडवणे हा उद्देश असतो. उदाहरणार्थ हे प्रामुख्याने फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे डेव्हलपमेंटल जे आहे ते फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये येत असतं बा. तर त्यामुळं फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये चुका सुधारून प्रगती घडवली जाते. त्यामुळं हे जे आहे ते फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन आहे. तिसरा पर्याय जो दिलेला आहे नैदानिक, त्यालाच डायग्नोस्टिक असं म्हटलं जातं. कारण डायग्नोस्टिकमध्ये काय आहे तर विद्यार्थ्यांच्या अडचणी, कमतरता शोधण्यासाठी केलेले मूल्यमापन असतं. त्याला शिक्षक विद्यार्थ्यांची कमजोरी ओळखून उपाय करतात. त्याला डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. कारण विषय समजण्यास अडचण होते त्यामुळे रिमेडियल टीचिंग यामध्ये दिलं जातं. डायग्नोस्टिकमध्ये रिमेडियल टीचिंग दिलं जातं. आणि प्लेसमेंटल म्हणजे स्थान निश्चितीदर्शक हे हा सुद्धा पर्याय नाही. कारण प्लेसमेंटलमध्ये विद्यार्थ्याची योग्य स्तरावर निवड किंवा वर्गीकरण करण्यासाठी वापरली जाते. प्रवेशपूर्व चाचणी किंवा क्षमता चाचणी यामध्ये उपयोगी होते. उदाहरणार्थ प्रवेश परीक्षा घेतली जाते, स्तर निश्चिती परीक्षा घेतली जाते. त्यामुळं स्थान निश्चितीदर्शक हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. त्यामुळं साकारिक मूल्यमापन टिंबटिंबाचे स्वरूपाचे असते, त्या निर्णायक स्वरूपाचे असते. ए हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. कारण साकलिक मूल्यमापन हे विद्यार्थ्याच्या अंतिम यशाचा निर्णय घेणारे असल्यामुळे ते निर्णयात्मक किंवा जजमेंटल स्वरूपाचे असते असे या ठिकाणी नमूद केलेले आहे. त्यामुळं निर्णयात्मक, जजमेंटल हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या की फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये डेव्हलपमेंटल असते, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये प्रॉब्लेम फाइंडिंग असते, प्लेसमेंट इव्हॅल्युएशनमध्ये लेवल सिलेक्शन असते
आणि सुमेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये फायनल जजमेंट असते. हे या ठिकाणी लक्षात असणं आवश्यक आहे.